तेव्हा पुण्यवस्तू अशी जी ब्रह्म ती संतान वाचून प्राप्त होत नाही व ही वस्तू देहाच्या ठिकाणी आहे. इथे अशी आशंका येईल की जर ही ज्ञानरूप वस्तू आमच्या देहात आहे तर ती आपले ज्ञान आम्हास का करवित नाही, तिला काही बोलता येत नाही व शिवाय आमच्या ठिकाणी देहबुद्धी अनादी बळकट बसली आहे, म्हणून आम्ही स्वतः तिला पाहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानाच्या प्रकाशे वर्तती सकळ, न घेती बरळ देहबुद्धी. ही देहबुद्धी गुरुने नेत्रात अंजन घातल्या वाचून जाणार नाही व ते ज्ञान दृष्टोत्पत्तीस येणार नाही. याशिवाय संतवाक्य पुण्यवंत प्राणी गुरु अंजनीचे, हृदयी तयाचे ज्ञान राहे. वास्तविक सर्व इंद्रियांच्या क्रिया या ज्ञानाने होतात, पण त्या ब्रह्माला आम्ही विसरलो आहोत, कारण जीवाने जड देहाचा अहंकार घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पडिला नामाचा विसर, तेने वाढला हा संसार. तर या विसर पडलेल्या नामरूप परमात्म्याचे ज्ञान होण्याबद्दल श्रीकृष्णास अर्जुनाने विचारले आहे. कवणते ब्रह्म कासया नाम कर्म. व अध्यात्म इत्यादी या ब्रह्मावर हे जग झाले ते त्याला माहीतही नाही. जगासी तारक विठ्ठलची एक असे संत वचन आहे. व हा तारक विठ्ठल कोठे आहे असे म्हणाल तर सांगतात की ते रूप ओळले पंढरीसी देखा, अद्वैताची शाखा तोडलेली. पण ती पंढरी कोणती ह्याविषयी तुकाराम महाराज स्पष्ट निवेदन करतात. औट हातावरी विठोबा उभा, दिसे समचरणाची शोभा, तो हा चैतन्याचा गाभा, सोहम तोरे पंढरीसी कोणीतरी जारे. या पंढरीत विठोबा उभा आहे. हाच अध्यात्मरूपी विठ्ठल जग उद्धारास कारणीभूत आहे व तो प्रत्येक प्राण्याचे हृदयात निरंतर राहत आहे. मनुष्य प्राण्यास निर्माण करते वेळीच ब्रह्मदेवांनी सांगितले की तुम्हाला मी जन्मताच भजनासह पाठविले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझ्याची ठाई. म्हणून बसल्या ठिकाणीच हृदयाचे भजन करायचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात की ठाईच वैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. पण एकचित्ताने ह्या अध्यात्माचे भजन कोणते व कसे हे आम्हास माहीत नाही. संत कृपापूर्वक ज्ञानयज्ञ करणे हे त्याचे खरे भजन आहे. अध्यात्माचे भजन तेच ब्रह्माचे होय. अध्यात्म व ब्रह्म जवळजवळ एकच प्रमाण.